लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशात 7 टप्प्यात मतदान 4 जूनला लागणार निकाल। महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार निवडणूक 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत चालणार निवडणूक प्रक्रिया। एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार। रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपुरात होणार निवडणूक। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात विदर्भात होणार निवडणूक। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत होणार मतदान। तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि माढ्यात होणार मतदान। तर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेचाही समावेश। चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया 13 मे रोजी पार पडणार। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार निवडणूक। तर मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये होणार मतदान। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 5व्या टप्प्यात होणार निवडणूक। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही होणार मतदान। लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी भाजप आणि एनडीए तयार। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान मोदींचं ट्विट। वंचित सोबत न आल्यास मवियाचा प्लॅन बी तयार। 23-15-10 फॉर्म्युला ठरला। 17 मार्च नंतर जागा वाटप जाहीर होणार। सिल्वर ओकवर बैठक। मवियानं हातकणंगलेच्या जागेवर उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा। राजू शेट्टींची मागणी। तर शेट्टींसारखा नेता संसदेत जावा ही आमची इच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। मला सातत्यानं डावललं गेलं। अंबादास दानवेंचा खैरेंवर आरोप। तर डावलला असतं तर इथपर्यंत पोहोचले नसता। चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप होणार। संजय शिरसाट यांचा पुनरुच्चार। तर अनेक नेत्यांचा त्यांच्या पक्षात कोंडमारा होत असल्याचाही दावा। सोयाबीन आणि कापसासाठी 4,000 कोटींची तरतूद। तर वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना मिळणार 5,000 रुपयांचं मानधन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय। निवडणूक रोखे म्हणजे खंडणीच। मोदींकडून जनतेच्या पैशांची लूट। ठाण्यातील रोड शो मधून राहुल गांधींचा हल्लाबोल। मोदी फादर ऑफ करप्शन। तर ईडीचे अधिकारी भाजपचे वसुली एजंट। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। पौडवाल लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता।